इकडे लक्ष द्या बाळांनो, आपल्याला सोडवायचं आहे. 3 जसे 4 म्हणून 30 जसे किती. तर आपल्याला ह्याच्यातला संबंध ओळखायचा आहे आणि उत्तर लिहायचं आहे. तर बघा 3 चा 30 सोबत संबंध काय येतो. 3 गुणिले 10 बरोबर किती होतात, 30 होतात. मग आपण याचा आणि याचा संबंध पण तसाच जोडूया. 4 गुणिले 10 बरोबर 40. पर्यायात आहेत का उत्तर? 40 नाही. म्हणजे हे अशा प्रकारे आपल्याला जोडता येणार नाही. मग काय करावं लागेल, 3 चा वर्ग करा. 3 त्रिक 9 नाही, घन करा. 3 त्रिक 9, 9 त्रिक 3 चा घन करूया. 3 त्रिक 9, 3 गुणिले 3 गुणिले 3 म्हणजे 3 चा घन होतो. 3 चा घन 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. 27 मध्ये आता किती कमी पडायले, 3 कमी पडायलेत. 27 अधिक 3 बरोबर 30 असं झाल्या. आता पाहूया याच्यासोबत 4 चा घन करूया. 4 गुणिले 4 गुणिले 4 म्हणजेच 4 चोक 16, 16 चोक 64. आणि त्या संख्या म्हणजे आपण इथं काय केलं, 3 चा घन केला आणि त्याच्यामध्ये काय मिळवावं लागलं, 30 संख्या मिळवावं लागली. म्हणून आपण इथं 4 चा घन करूया आणि 30 संख्या मिळवूया. म्हणजे 64 मध्ये किती मिळूया, 4 मिळूया. तर किती आले, 68. 64 आणि 4 किती, 68. पर्यायामध्ये आहे का? आहे. म्हणजेच आपलं उत्तर आलं बरोबर. अशा प्रकारे स्पर्धा परीक्षेची करा तयारी आणि स्पर्धा परीक्षेमध्ये पात्र. बेस्ट ऑफ लक.